नमस्कार. आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये बिना पाकाचे महिनाभर टिकणारे आणि पेढ्यासारखे मऊसूत असे रवा लाडू बनवतोय. हे लाडू बनवत असताना मी कुठेच दूध किंवा साय वापरलेली नाहीये. तरी सुद्धा हे लाडू हे पहा असे मऊसूत तयार होतात. आणि दूध आणि साय न वापरल्यामुळे हे लाडू महिनाभर सुद्धा टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. हे पहा, या पद्धतीचे असे हे परफेक्ट लाडू बनवण्यासाठी इथं मी प्रमाण अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. रवा किती घ्यायचा, त्यासाठी किती साजूक तूप लागेल, शिवाय हा घेतलेला रवा भाजायचा कसा, तो खरखर लागू नये, मऊसूत लाडू तयार व्हावेत यासाठी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी आपण काय साहित्य घेतलंय ते एकदा मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, हा रवा घेतलाय. रवा घेताना हा असा बारीक रवाच घ्यायचा आहे. याला चिरोटे रवा किंवा झिरो साईजचा रवा म्हटलं जातं. बिना पाकाचे लाडू बनवतोय तर त्यासाठी रवा नेहमी बारीकच वापरायचा आहे. जाड रवा अजिबात वापरायचा नाही. आता तुम्ही म्हणाल की मिक्सरमध्ये फिरवून वापरला तर चालेल का? तर खरं सांगू, अजिबात नको. कारण रवा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्यातला थोडा रवा हा बारीक होतो, तो थोड्या रव्याचं पीठ तयार होतं. आणि मग असा रवा जर तुम्ही भाजायला घेतलात तर तो एकसारखा भाजला जात नाही. त्यातील मोठ्या रव्याचे कण भाजेपर्यंत तयार झालेलं पीठ जास्त भाजलं जातं आणि करपतं. त्यामुळे बिना पाकाचे रवा लाडू बनवत असताना नेहमी बारीक रवाच वापरायचा. इथं मी घेतलेला रवा स्वच्छ निवडून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा रवा स्वच्छ निवडूनच वापरायचा आहे. साखर घेतलेली आहे आणि रवा भाजण्यासाठी साजूक तूप घेतले. आता हा व्हिडिओ पाहणाऱ्या तुमच्यापैकी प्रत्येकाला लाडू करणे सोपे जावे यासाठी इथं मी वजनी आणि कपचे दोन्हीचे प्रमाण सांगते. तर हा रवा आहे 250 ग्रॅम. यासाठी साखर घेतलेली आहे 225 ग्रॅम. रवा भाजण्यासाठी साजूक तूप आपल्याला लागेल 70 ते 80 ग्रॅम. इथं मी 70 ग्रॅम घेतलेलं आहे. तुम्ही 80 ग्रॅम पर्यंत तूप वाढवून घेतलं तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त तूप वापरू नका. आता याचे कपचे प्रमाण पाहूयात. स्टँडर्ड मेजरिंग कप जे असतात 250 ml चे, त्याने हा रवा मोजून घेतलेला आहे. 1.5 कप बारीक रवा आहे. साखर 1 कप आहे. साखरेचे प्रमाण एकदम परफेक्ट दिले, कमी किंवा जास्त अजिबात करायची गरज नाही. लाडू खूप सप्पक किंवा खूप गोडसर न होता अगदी परफेक्ट चवीचे तयार होतात. यासोबत इथं 1/3 कप साजूक तूप घेतलेलं आहे. जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर एवढ्याच प्रमाणामध्ये वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरला तरी चालेल. तुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या. खूप पातळ किंवा खूप घट्टसर हे तूप नाहीये. आज आपण बिना पाकाचे रवा लाडू बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला साखर दळून घ्यायची. तर इथं मी घेतलेली संपूर्ण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. याला शक्य होईल तितकं बारीक असं दळून घ्यायचंय. इथे मी साखर घरीच दळून याची पिठी साखर बनवत आहे. तुम्हाला जर विकतची पिठी साखर वापरायची असेल ती वापरली तरी चालेल. त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला 225 ग्रॅमच घ्यायचं आहे. फक्त विकतची पिठी साखर वापरत असताना फार जुनी वापरू नका, नाहीतर मग लाडूला सुद्धा जुनाट वास येऊ शकतो. साखर दळून झाली. हे पहा, इतकी बारीक अशी मी दळून घेतलेली आहे. त्याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि यानंतर आपण रवा भाजायला घेऊ. आता रवा भाजण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. रवा भाजण्यासाठी कढई नेहमी जाड बुडाची आणि अशी खोलगटच वापरायची. म्हणजे रवा एकसारखा परतता येतो आणि तो एकसारखा भाजला जातो. आणि रवा भाजण्यासाठी हे असं उलतानं किंवा स्पॅच्युला वापरायचं आहे. म्हणजे ज्याचा पुढचा भाग सपाट असतो असाच चमचा आपल्याला रवा भाजण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजे रवा अगदी खालीवर व्यवस्थित असा हलवता येतो. जर असा एखादा चमचा तुम्ही वापरलात तर बराचसा रवा या चमच्याच्या खोलगट भागामध्ये बसतो आणि रव्याचा काही भाग कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे रवा भाजण्यासाठी खोलगट कढई, जाड बुडाची कढई आणि असं हे उलथानं वापरायचं. आता यामध्ये घेतलेलं संपूर्ण साजूक तूप घालून घेऊ. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि तूप आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, गार तुपामध्ये रवा घालायचा नाही, नाहीतर मग रवा चांगला फुलत नाही आणि त्याचे लाडू चांगले होत नाहीत. तूप जर खूप कडकडीत गरम झालं तर मात्र रवा पटकन करपतो आणि करपट होतो आणि खरखरीत लागतो. त्यामुळे तूप आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय. आता मध्यम म्हणजे काय? तर हे पहा, तूप गरम झालं की घेतलेल्या रव्यातलं चिमूटभर रवा असा थोडासा यामध्ये टाकून बघायचा. पटकन फुलला पण अजिबात करपला नाही, म्हणजे तूप आपलं मध्यम गरम आहे. आता संपूर्ण रवा यामध्ये घालूयात.
गॅस मध्यम किंवा कमी ठेवायचा आहे आणि हा रवा आपल्याला हलका फुलेपर्यंत किंवा याचा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, रव्याचा रंग अजिबात आपल्याला बदलायचा नाही. मात्र रवा चांगला फुलला गेला पाहिजे. त्यामुळे रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय. याला अजिबात असंच सोडायचं नाही. अगदी अर्धा मिनिटासाठी सुद्धा रवा असा सोडायचा नाही. रवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा भाजत असताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कुठेच कमी किंवा मोठा करायचा नाही. संपूर्ण रवा सतत हलवत राहून भाजून घेऊ. इथे मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते. 2 बर्नरची गॅसची जी शेगडी असते त्यातील जो लहान बर्नर असतो त्यावर मी हा रवा भाजून घेतेय. त्यामुळे गॅस मध्यम ठेवलाय. जर तुम्ही मोठा बर्नर वापरत असाल तर मात्र गॅस कमी ठेवायचा आहे आणि गॅस कमी ठेवूनच रवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण जेव्हा पाकातले रवा लाडू बनवतो त्यावेळेला रवा आपण सोनेरी रंगावरती किंवा हलक्या पिवळसर रंगावर भाजून घेतो. कारण तो भाजलेला रवा आपण पाकात घालतो. पाक शोषून घेतल्यामुळे तो रवा मऊ पडतो. पण इथं आपण बिना पाकाचे रवा लाडू करतोय. इथे कोणत्याही पाण्याचा आपण वापर केलेला नाहीये. त्यामुळे हा रवा खूप कडक होईपर्यंत किंवा खरखर होईपर्यंत भाजायचा नाही. थोडासा फुलेपर्यंत आणि याचा खमंग वास येईपर्यंत याला परतून घ्यायचंय किंवा भाजून घ्यायचंय. तर पहा, आणखीन एक 3-4 मिनिटं हा रवा मी भाजून घेतला आणि सुरुवातीपासून म्हणाल तर 9 मिनिटं झालेली आहेत. रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे, पण खूप सोनेरी रंग झालेला नाहीये. पण रवा चांगला फुललाय आणि खमंग वास घरामध्ये दरवळतोय. रवा आपला भाजून तयार झालाय. इतका रवा भाजण्यासाठी मला बरोबर 9 मिनिटं लागली. आता जर तुम्ही नवशिके असाल, रवा भाजलेला कळत नसेल, तर तूप गरम झाल्यावर जेव्हा रवा तुम्ही घालता तिथपासून घड्याळ लावून बरोबर 9 मिनिटं हा रवा भाजून घेतलात. सतत हलवत राहून भाजून घेतलात तरी चालेल. अगदी परफेक्ट रवा भाजला जातो. तर इथे आपला रवा भाजून झालेला आहे. लगेचच यामध्ये आपल्याला दळून घेतलेली संपूर्ण पिठी साखर घालायची आणि याला एकजीव असं मिसळून घ्यायचे. लक्षात घ्या, मी गॅस अजून बंद केलेला नाहीये. संपूर्ण पिठी साखर यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि मगच नंतर गॅस बंद करायचा आहे. पण तुम्ही जर विकतची पिठी साखर वापरत असाल आणि त्यामध्ये जर साखरेच्या गाठी तयार झालेल्या असतील तर त्या गाठी फोडत फोडत ही पिठी साखर या रव्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. तर इथं बघा, रवा आपला चांगला गरम झालेला होता. गॅस अजून सुरू आहे. त्यामुळे पिठी साखर यामध्ये घातल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलं आणि रवा थोडा ओलसर झालेला आहे. या ओलाव्यामध्येच हा रवा जो आहे तो थोडाफार फुलला जातो आणि रवा मऊसूत व्हायला मदत होते. तर साधारण 1-1.5 मिनिटामध्ये ही पिठी साखर व्यवस्थित मी यामध्ये मिसळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. लक्षात घ्या, यानंतर पुन्हा आपल्याला गॅस सुरू करायचा नाही. आता हे सर्व मिश्रण या उलथानेनं असं कढईमध्ये दाबून घ्यायचंय. यावर प्लेट झाकूयात आणि 15 ते 20 मिनिटं याला असंच झाकून ठेवूयात. म्हणजे रवा अजून फुलला जाईल आणि तो मऊसूत होईल. तर इथे मी गॅसवरच कढई ठेवली आहे. हवं तर तुम्ही कढई गॅसवरनं खाली उतरवून ठेवली तरी चालेल. तर साधारण 15 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता रवा आपला साखरेमध्ये छान असा दाबून आपण प्लेट झाकून ठेवला होता. त्यामुळे साखरेचं जे पाणी सुटलं होतं त्यामध्ये रवा चांगला फुललेला आहे. मस्त खमंग वास येतोय. आता या स्टेपला तुम्ही याचे लाडू वळू शकता. हे पहा, हा लाडू छान वळला जातोय. पण हे लाडू वळताना ना थोडं दाबून असं आपल्याला बांधावं लागतो आणि खाताना सुद्धा ना थोडासा खरखरीत असा लागतो. म्हणून मग मी काय करते तुम्हाला माहिती आहे का, हे जे मिश्रण आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घेते. म्हणजे काय होतं ना की हा रवा थोडासा बारीक झाल्यामुळे ना लाडू छान मऊसूत असे तयार होतात. तर आता इथं जे रव्याचे मिश्रण तयार केलेलं आहे त्यातलं मी थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता याला आपण थोडंसं फिरवून घेऊयात. साधारण एक अर्धा मिनिट याला मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचंय. खूप जास्त वेळ सुद्धा फिरवू नका. म्हणजे काय होतं ना, रवा अजून बारीक होतो आणि आपण यामध्ये जी पिठी साखर घातली आहे, तूप घातलेलं आहे, त्याला उष्णता मिळाल्यामुळे हे थोडंसं ओलसर होतं आणि मिश्रण सैल होण्यास मदत होते आणि लाडू आपल्याला छान वळता येतात. आणि रवा बारीक झाल्यामुळे लाडू खायला सुद्धा अगदी मऊसूत पेढ्यासारखे लागतात. आणि उरलेलं मिश्रण सुद्धा याच पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेऊ. आणि आता तुम्ही हे रव्याचं मिश्रण पाहू शकता, अगदी लोण्यासारखं मऊसूत झालेलं आहे. याचे मिक्स आता सुद्धा या स्टेपला तुम्ही लाडू वळू शकता. सुंदर असे लाडू वळले जातात आणि मऊसूत असे लागतात. पण काय होतं ना, याचे लाडू जर तुम्ही वळून ताटामध्ये ठेवलेत
तर यामध्ये जे तूप आणि साखर घातले त्याला उष्णतेमुळे सैलसरपणा आलाय, त्यामुळे हे लाडू गोल न राहता खाली बसल्यासारखे होतात. म्हणून काय करूयात, त्याला एक 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवूयात. थोडा वेळ सेट होऊ देऊ आणि मग नंतर लाडू वळायला घेऊ. म्हणजे यामध्ये घातलेलं तूप जे आहे ते थोडंसं आळून येईल आणि लाडू व्यवस्थित गोलाकार तयार होतील. तर पुन्हा 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण थोडंसं गार झालंय. छान सेट झालेलं आहे. आता याचे लाडू वळायला घेऊ. बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते की लाडूला बेदाणे लावले की थोड्या वेळाने ते पडतात. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? तर त्यासाठी ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. जो बेदाणा आपण लाडूला लावणार असतो तो असा 2 बोटांच्या मध्ये घ्यायचा, गोलाकार असा फिरवून थोडा मऊसूत करून घ्यायचा आणि मग तो लाडूवर लावायचा, म्हणजे तो अजिबात पडत नाही. आता तयार मिश्रण तुम्ही बघू शकता, अगदी मऊसूत आहे. जेवढा लहान किंवा मोठा लाडू आपल्याला बांधायचा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचंय आणि याला मनुका लावायचा किंवा हा बेदाणा लावायचा आहे आणि लाडू वळून घ्यायचे. हे लाडू वळण्यासाठी खूप त्रास सुद्धा करून घ्यावा लागत नाही. अगदी सहजरित्या न दाबता हे लाडू बांधले जातात. तर पहा, बघता बघता बोलत बोलत पहिला लाडू वळून सुद्धा तयार झाला. अगदी सुरेख तयार झालेला आहे. याला प्लेटमध्ये ठेवूयात आणि याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा करून घेऊ. तर इथे मी संपूर्ण लाडू वळून तयार करून घेतलेले आहेत. हे पहा, या पद्धतीने 14 लाडू इथं तयार झालेत. माझे लाडू थोडेसे मोठे आहेत त्यामुळे 14 तयार झाले. याचा आकार थोडासा कमी धरलात तर बरोबर 15 लाडू तयार होतात. तुम्ही जर नवशिके असाल, नववधू असाल, पहिल्यांदाच दिवाळीचा फराळ करत असाल तर सुरुवात पाव किलोच्या प्रमाणाने करा. इथं सांगितलेलं प्रमाण घेऊन, सांगितलेल्या टिप्स वापरून, सांगितलेला टाइम फॉलो करून लाडू करून बघा. अगदी सुरेख मऊसूत असे तयार होतील, अजिबात चुकणार नाहीत. चला तर मग आजच्या या दिवाळीच्या फराळासोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात लवकरच एका छानशा रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.